आपणा सर्वांचं माझ्या हेमंत मंगळे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, नोकरीचे विविध संधी निर्माण होत आहे आणि त्या संदर्भात आपण एकामागून एक व्हिडिओ शेअर करतो आहे आणि म्हणूनच सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर गुप्तचर विभागामध्ये भारत सरकारचं होम अफेअर्स जे डिपार्टमेंट आहे, तर त्या अंतर्गत जे इंटेलिजन्स ब्युरो आहे, ज्याला गुप्तचर विभाग असं आपण म्हणतो, या गुप्तचर विभागामध्ये तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे। तर पदवी आवश्यक आहे आणि त्यासोबतच कॉम्प्युटरचं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघूया कोणकोणत्या अटी आहेत आणि किती जागा नेमक्या या डिपार्टमेंटकडून काढण्यात आल्या आहेत। तर त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया च्या माध्यमातून असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025, तर अशा प्रकारचं हे पद आहे, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2। आणि याकरता पदवी किंवा समकक्ष युनिव्हर्सिटी जे आहे, विद्यापीठ जे आहे, त्या विद्यापीठाची समकक्ष डिग्री गरजेचं आहे। त्यासोबतच कॉम्प्युटरचं ज्ञान असणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। वयोमर्यादा जी आहे ती 10 ऑगस्ट 2025 पर्यंत 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान उमेदवार असणं गरजेचं आहे। आणि काही लोकांकरता रिलॅक्सेशन्स आहेत, जसं SC ST करता वयामध्ये 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, OBC करता 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। त्यासोबतच डिपार्टमेंटल कॅन्डिडेट जर असेल तर 40 वर्षाच्या वयापर्यंत त्याला वयात सूट देण्यात आलेली आहे। आणि ही जी अट आहे तर ती फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज होल्डिंग सिव्हिल पोस्ट अँड नॉट अप्लिकेबल टू पर्सनल वर्किंग इन PSUs, ऑटोनॉमस ऑर स्टॅट्युटरी बॉडीज। त्यानंतर विधवा आहेत किंवा घटस्फोटिता आहेत, तर यांच्याकरता अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 35 वर्षापर्यंत वय मान्य करण्यात आलेलं आहे। OBC करता 38 वर्षापर्यंत वय मान्य करण्यात आलं आहे आणि SC ST करता 40 पर्यंत रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत, तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही सूचना आहेत, सरकारच्या ज्या काही सूचना आहेत, तर त्याप्रमाणे त्यांना सुद्धा रिलॅक्सेशन दिलेलं आहे। त्यासोबतच द एज लिमिट इज रिलॅक्सेबल अप टू मॅक्झिमम 5 years टू द मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स। तर स्पोर्ट्स पर्सन जे आहेत, खेळाडू जे आहेत, त्यांना सुद्धा 5 वर्षाचं वयामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे। तर अशा प्रकारे रिलॅक्सेशन्स हे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर अर्ज जो करायचा आहे, ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन, म्हणजे अर्ज करण्याची सुरुवात 19 जुलै 2025 पासून झालेली आहे आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन विथ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन, म्हणजे त्याचा अर्थ अर्जाची शेवटची दिनांक जी आहे ती 10 ऑगस्ट 2025 23:59 आणि यासोबत जी चलान जोडायची आहे, लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन फी थ्रू SBI चलान ऑफलाईन ब्रांच सबमिशन ओनली, तर SBI ची जी चलान भरायची आहे तर त्याकरता 12 ऑगस्ट 2025 बँकिंग अवर्स अशा प्रकारची वेळा ह्या दिलेल्या आहेत। तर संबंधितांनी या संदर्भात नोंद घ्यायची आहे। आणि अर्ज भरण्याकरता ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड ओनली थ्रू ऑनलाईन रजिस्ट्रेशन, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करायचे आहेत by logging on MHA's website www.mha.gov
www.mha.gov.in तर ही वेबसाईट दिलेली आहे। त्यासोबतच NCS पोर्टलला www.ncs.gov.in तर या दोन वेबसाईटवर अर्ज करता येतील। 19/7/2025 पूर्वी किंवा 10/8/2025 नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे। याच्यामध्ये परीक्षा जी आहे तर परीक्षा ह्या दोन पद्धतीच्या आहेत। टियर 1 आहे 100 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह MCQs त्याच्यामध्ये असतील आणि त्यामध्ये 5 विषयांवर प्रश्न विचारले जातील। 1 करंट अफेअर्स, 2 जनरल स्टडीज, 3 न्यूमरिकल ॲप्टिट्यूड, 4 रिझनिंग और लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि 5 इंग्लिश। 1 तासाचा पेपर असेल आणि 100 गुण असतील। त्यानंतर टियर 2 म्हणजे दुसरी रिटन एक्झामिनेशन डिस्क्रिप्टिव्ह टाइप पेपर ऑफ 50 मार्क्स तर 50 मार्काचा हा पेपर असणार आहे 1 तासाचा। त्याच्यामध्ये एसे 20 मार्क्स, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 10 मार्क्स, लॉन्ग आन्सर टाइप क्वेश्चन्स 2 क्वेश्चन्स ऑफ 10 मार्क्स ईच, ऑन करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, सोशियो पॉलिटिकल इश्यूज एक्सेट्रा 20 मार्क्स। तर अशा प्रकारचं 50 मार्काचा हा एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे 100 गुणांचा। तर अशा प्रकारे परीक्षा ही घेतल्या जाणार आहे आणि या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे। त्यानंतर ज्या फीज आहेत, एक्झामिनेशन फी आहे 100 रुपये आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहे 550 रुपये। तर यामध्ये काही कॅन्डिडेट्सना 100 रुपये माफ आहेत, परंतु 550 रुपये जे आहेत रिक्रुटमेंट चार्जेस ते मात्र सर्वांना भरायचे आहेत। तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे। एकूण नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत तर त्या आहेत अनरिझर्व्ड 1537, EWS 442, OBC 946, SC 566, ST 226, टोटल 3717 आणि पे स्केल लेवल 7 रुपीज 44,900 ते 1,42,400 आणि त्यासोबतच गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस वेळोवेळी जे काही आहेत तर ते सुद्धा मिळणार आहेत। अतिशय दर्जेदार अशा प्रकारची ही नियुक्ती असेल आणि म्हणून युवकांनी याचा फायदा घ्यावा, ॲप्लिकेशन करावं आणि आपली निवड करून घ्यावी। सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।